एव्हरीबडी, इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचं आपलं शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये हार्दिक स्वागत. सगळ्यांचं खूप खूप मोठं वेलकम असं मी म्हणेन. आता 7वीमधून तुम्ही 8वीमध्ये गेलेला आहात. थोडासा वेगळा अभ्यास आणि सगळ्या 8वी-1च्या नवनवीन कल्पना तुमच्या मनामध्ये डोकवत असतील, पण त्यातच हा कोरोना आला आणि त्याच्यामुळे शाळा कधी सुरू होतील, का केव्हा होणार याचा संभ्रम सगळ्याच पालकांना आहे. जसा पालकांना आहे तसं शिक्षकांना आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला ज्या काही सूचना सरकारकडून दिल्या जातील त्यावेळेला आपण ॲक्च्युअल शिक्षण सुरू करणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण विद्यार्थ्यांनी घरी बसून नुसता आराम करायचा नाही आहे, कारण 8वी हे महत्त्वाचं वर्ष आहे. 8वी, 9वी, 10वी या 3 स्टेप ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या असतात. त्याच्यामुळे तुम्हाला 8वीपासूनच जर अभ्यासाची छान सवय लागली तर 10वीला आपल्याला त्रास होत नाही. त्यामुळे 8वी हा 10वीचा बेसमधली सेकंड पायरी असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला 8वीला खूप सारा अभ्यास करायचा आहे. हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आहे की आतापासूनच आपल्याला ठरवायचं आहे की मी जो काही अभ्यास करेन तो माझ्या 10वीसाठी मला करायचा आहे, म्हणून मला तो समजून घ्यायचा आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्याने आधी समजून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला यावर्षी अभ्यासाला लागायचं आहे. मग आपल्याला घरी बसून अभ्यास होणार आहे का? नाही. त्याच्यामुळे आमच्या शिक्षकांच्या मदतीने आपण आजपासून ऑनलाईन शिक्षणाची आपण सुरुवात करतोय. पण आज फक्त आपण तोंडओळख करून घेतो आहे, कारण पुस्तक असल्याशिवाय मित्रांनो शिकवता येणार नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांनो घाबरू नका. आपल्याला पुस्तकं नाही अवेलेबल झाली तरीसुद्धा मी ज्या दिवशी जे काही शिकवणार आहे ते पेज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अपलोड करून देईन. ते तुम्ही पहा, त्याप्रमाणे तुमचा अभ्यास करा. घाबरण्याची गरज नाही. पण ज्यांना कोणाला विद्यार्थ्यांना शक्य होईल त्याने आपल्या आजूबाजूला एखादा कोणी गेल्या वर्षीचा 8वीचा मुलगा वगैरे असेल किंवा मुलगी असेल त्याच्याकडून जर पुस्तकं अवेलेबल करता आली तर नक्की करून घ्या, कारण पुस्तकाशिवाय शिक्षण शक्य नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा प्रत्येकाने पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न केला. नाही मिळालं काही हरकत नाही, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी फोटोही पाठवेन. पण तत्पूर्वी आपण 8वी-1 मध्ये जे इंग्लिश विषय घेणार आहोत त्या इंग्लिश विषयासाठी आपल्याला कुठल्या नोट्सबुक लागणार आहेत त्याही गरजेचं आहे. कारण जरी मी सांगितलं बुक्सचा ऑप्शनला घेतला, पण नोटबुक आपल्याला कंपल्सरी आहे. कारण जेव्हा केव्हा शाळा ओपन होईल त्यावेळेला मी तुमच्या नोटबुक्स मी जे काही शिकवलेलं आहे ते चेक करणार आहे. त्याच्यामुळे सिरियसली प्रत्येकाने अभ्यास करायचा आहे. सिरियसली या शब्दाचा जर अर्थ समजत असेल तर त्याप्रमाणे प्रत्येकाने सिरियसली अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आपल्याला 200 पेजेस लॉंग बुक करायची. तुम्ही आता लहान राहिलेला नाही आहे शॉर्ट बुकसाठी, त्यामुळे लॉंग बुकची तुम्हाला सवय आता 8वीपासून करायची आहे. त्यामुळे 200 पेजेस क्लास वर्कसाठी तुम्हाला 200 पेजेस नोटबुक प्रत्येक विद्यार्थ्यांनी करायचे आणि त्याच्यात जे काही मी तुम्हाला होमवर्क देईन तो होमवर्क तुम्हाला लिहायचा आहे. मी प्रत्येक इयत्ताच्या वर्गावरती ज्यावेळेला पहिला लेसन घेते त्यावेळेला, जर लास्ट इयरला मी नव्हते तुम्हाला, पण ज्या विद्यार्थ्यांना माझी सवय आहे त्यांना माहिती आहे की मी पहिलंच जे लेक्चर आहे ते पहिलं लेक्चर माझं पुस्तकाचं इंट्रोडक्शन असतं. जे पुस्तक आपण वर्षभर अभ्यासतो त्याचं फ्रंट पेज आणि बॅक पेज आपण कधी निरीक्षणच करत नाही. एखादा मुलगा असेलही हुशार की जो पाहत असेल की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि किंवा याच्यातून काही संदेश मिळतो का असं सांगणारं हे काय आहे तुमचं फ्रंट पेज आणि बॅक पेज असतं, की ज्याच्यातून मुलगा मोटिवेट होतो आणि हे पुस्तक वाचायला घेतो किंवा शिकायला घेतो असं सांगणारं हे फ्रंट पेज असतं. बरेच जण कवर घालतात त्यामुळे ते दिसत नाही, म्हणून आपण काय करणार आहोत तर पहिल्यांदा आपण त्याची तोंडओळख करून घेणार आहोत की आपल्या फ्रंट पेज आणि बॅक पेजमध्ये काय सांगितलेलं आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर बघा, माय इंग्लिश बुक 8 स्टँडर्ड 8 म्हणजे हे 8वीचं पुस्तक आहे. जसं आपलं दरवेळेला असतं त्यावेळेला इथे मागे आणि पुढे असं वेगळं न राहता अगदी मागचं आणि पुढचं जर पाहिलं तर हे एकच चित्र आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे, शांत असं निळशार पाणी आहे आणि पाण्यावरती हे किती आहे ते राजहंस आहेत. कॅन यू सी दॅट हाऊ मेनी स्वॅम्स आर देअर? 1 2 3 4 5 6 7 and 8. These are the standards we have studied, that first, second, third, fourth, fifth, sixth, seventh and 8. Now you are coming in a 8th standard. आता तुम्ही कितवीत आलेलात? 8वीमध्ये आलेलात. जर तुम्ही पाहत असाल तर एक स्टँडर्ड अनुभव. आता ही स्टँडर्ड कशी झालेली आहे रे? हा स्वॅम कसा झालेला आहे? इट इज ग्रो बिग. तो आता काय झालेला आहे तर छान प्रकारे काय झालेला आहे, मोठा झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर तुम्ही 5वीपासून किंवा पहिलीपासून जे काही ज्ञान घेत आलेले आहेत या ज्ञानातून तुमचं ज्ञान वाढत आता ते ज्ञान विस्तीर्ण झालेलं आहे
आणि ह्या विस्तीर्ण ज्ञानाचा उपयोग करून वी हॅव टू स्टडी द इंग्लिश व्हेरी वेल ऑर व्हेरी बेटर इन दिस इयर. आपल्याला खूप साऱ्या काही करायचं आहे, तर हे इंग्लिशचं खूप सारं ज्ञान आपल्याला घेत असताना इथे तुम्हाला बॅक पेजला दिसत असेल की छान अशा या पाण्यावरती छानशी अशी एक काय आहे बोट आहे. अँड देअर आर चिल्ड्रन्स, देअर आर 2 गर्ल्स अँड 2 बॉईज. दे आर कन्वर्स विथ इच अदर. ते काय करतात तर आपल्या प्रत्येकाशी काय करतात बोलतात. दिवस असो रात्र असो छान कन्व्हर्सेशन करत असताना ते कन्व्हर्सेशन तुम्हाला नेचर रिलेटेड आहे. म्हणजेच आता तुम्हाला एकमेकांशी कन्व्हर्सेशन करायचं आहे, डिस्कशन करायचं आहे. प्रत्येक मुद्दा डिस्कस करत असताना तुम्हाला इंग्लिशमधून तर स्वतःहून मांडता आला पाहिजे असं सांगणार आहे. छानसं काय आहे तुमचं बॅक पेज अँड फ्रंट पेज आहे. खूप साऱ्या अशा छान छान स्टोरीज आहेत, मॉरल स्टोरीज आहेत की ज्याच्यातून तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या पुस्तकातून केली जाण्याची किंवा शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही लहान नाही आहेत की तुम्हाला छान छान राजा राणीच्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार किंवा छान छान कविता तुमच्या छान ॲक्शन विथ ॲक्शन वगैरे असणार असं आता नाही आहे. प्रत्येक कविता प्रत्येक धडा तुम्हाला काही ना काहीतरी मॉरल म्हणजेच काय तर तुम्हाला काय देऊन जातो तर सीख म्हणजेच काय म्हणतो आपण की त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकता येणं, तुम्हाला काहीतरी त्याच्यातून घेता येण्यासारखं असणार आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक धडा प्रत्येक कविता समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. आपल्याला हे पुस्तक चालत असताना प्रत्येकाच्या लक्षात येत असेल जर याच्यातून हा जो स्वॅम एक होता आपला आपण पाहिलं की 8वी 1चा हा छानसा मोठा झालेला स्वॅम तुम्हाला मागे खाली दिसत असेल. नाव देर इज अ रिफ्लेक्शन ऑफ दॅट स्वॅम. या राजहंसाचं काय आहे आपल्याला दिसत आहे स्वॅनचं रिफ्लेक्शन त्या पाण्यामध्ये दिसत आहे. स्वतःहून स्वतःमध्ये झाकणं फार कठीण असतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पुढे डेव्हलप होत असताना तुम्हाला बरेचसे मॉरल मिळणार आहेत, त्याच्यातून तुम्हाला बरेचसे विचार करायला लावणार आहेत. त्याच्यामध्ये मी कसा वागतो, मी कसं वागलं पाहिजे अशा सांगणाऱ्या छान छानशा गोष्टी आहेत. हे जर तुम्हाला समजलं देन यू कॅन फ्लाय इन द स्काय. मग तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचा विकास करू शकाल, तुम्ही स्वतः डेव्हलप करू शकाल, तुमची इमेज किंवा तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकाल असं सांगणारे छानसं पुस्तक आहे. पुस्तकामध्ये बऱ्याचशा जसं आपण पाहिलं की इथे कॉन्स्टिट्यूशन असते आपली, त्यानंतर प्रिफेस असते. या पुस्तकातून आपल्याला काय मिळणार आहे हे डिरेक्टर सुनील मगर आपल्याला दरवेळेला सांगत असतात. त्यानंतर या पूर्ण पुस्तकामध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी कोणते आहे, लर्निंग आउटकम्स कोणते आहेत, सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला पुस्तक हातामध्ये मिळेल त्यावेळेला प्रत्येकाने आवर्जून पाहायचं आहे. तुम्हाला फक्त 4 युनिट्स आहेत, म्हणजे अति काही असं पोर्शन नाही, खूप सुटसुटीत आहे. युनिट 1, 2, 3 अँड 4. प्रत्येक युनिटमध्ये किती आहेत इथे बघा 1.1 to 1.4 फक्त 4 युनिट आहेत. म्हणजे प्रत्येक युनिटमध्ये सुद्धा जे लेसन्स आहेत कंटेंट आहे फार कमी आहे, पण या फार कमीमध्ये शिकायला मात्र आपल्याला बरंच काही मिळणार आहे. नुसतं कंटेंट नाही तर नुसत्या धड्यांवरती किंवा नुसत्या कविता भरल्यात असं नाही. आता तुम्हाला प्रत्येक धड्यांवरती स्वतःहून स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे. त्याच्यातून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी काय करायच्या शिकायचं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे, जास्त काही जाणार नाही. उद्यापासून आपल्याला हे पुस्तक उघडायचं आहे, पण हे पुस्तक उघडताना प्रत्येकाजवळ मी ज्यावेळेला पुढच्या वेळेची व्हिडिओ क्लिप देईन त्यावेळेला त्याचं टायमिंग व्हॉट्सअप ग्रुपवरती देणार आहे. तुम्हाला व्हिडिओ क्लिपचं वेळापत्रक आणि वेळ हे व्हॉट्सअप ग्रुपवरती दिल्यानंतर त्यावेळेला ती ओपन करा. व्हिडिओ क्लिप जेव्हा पाहाल त्यावेळेला पुस्तक आणि वही हे दोन्ही कंपल्सरी तिथे असलंच पाहिजे. आणि ती असल्याशिवाय आपण काय करायचे नाही आहे तर शिकायला सुरुवात करायची नाही. म्हणजे नुसतं मी ऐकतोय घरी असं सांगायचं नाही आईला, मी नुसतं ऐकतोय मला मॅडम शिकवतात ना ऐकायला येतात. नो, मी ज्या वेळेला शिकवेन त्यावेळेला तुमची वही आणि पुस्तक दोन्ही उघडे असायला हवेत. मी जे काही शिकवते ते बरोबर आहे की नाही हे म्हणण्यापेक्षा ते खरंच पुस्तकात आहे की नाही हे तुम्ही स्वतःहून पडताळून पहा आणि त्याच्याप्रमाणे जे इन्स्ट्रक्शन देतील त्याप्रमाणे तुम्हाला त्या वहीमध्ये लिहाव्या लागतील. त्याच्यामुळे प्रत्येकाने आवर्जून वही आणि पुस्तक घेऊन पुढच्या लेक्चरला बसायचं आहे. या व्हिडिओ क्लिपबरोबर मी तुमचं पुढचं लेक्चर आणि तुमचे जे काही व्हिडिओ क्लिप पाठवणार आहे त्याची वेळापत्रकसुद्धा देणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना इथपर्यंतच आपण घेतो आहे. पुढचं आपण शिकवायला मे बी मी उद्या तुम्हाला व्हिडिओ क्लिप पाठवेनच. टिल देन बाय. सगळ्यांनी सेफ राहा, घरामध्येच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.